नमस्कार. श्रावण महोत्सव 2025च्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण महोत्सव आता सुरू होतोय कारण 25 जुलैपासून आपल्या सगळ्या प्राथमिक फेऱ्या सुरुवात होत आहेत आणि या सगळ्या प्राथमिक फेऱ्यांची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघताय. प्रत्येक सेंटरवर होणारी ही स्पर्धा, त्यातनं 5 जणांना विजेतेपद आणि त्यातून अंतिम फेरी, महाअंतिम सोहळा असा आपला हा सगळा प्रवास 25 जुलैपासून सुरू होतोय आणि 25 जुलै ते 21 ऑगस्ट असा आपला हा प्रवास असणार आहे. 21 ऑगस्टला फिनाले असणार आहे आणि फिनालेमधून ज्या 2 विजेत्या ठरतील त्या 2 विजेत्यांना सचिन जोशी अर्थात पेशवा रेस्टॉरंट यांच्यातर्फे दुबई, बँकॉक, पटायाची टूर जी आहे ती मिळणार आहे. म्हणजे दुबई किंवा बँकॉक, पटाया. तर या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या सोबत आज असणार आहेत सचिन जोशी, खुद्द पेशवा रेस्टॉरंट मधनं, पेशवा रेस्टॉरंटचे सचिन जोशी. सचिन नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. 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 सचिन, या वर्षीचा श्रावण महोत्सव सुद्धा सगळे उत्साहात आहेत आणि विचारतायत की आता नेमकं काय आहे, कधी स्पर्धा सुरू होणार आहे. बरं, हे 11वं वर्ष असल्यामुळे 11 सेंटरला ही स्पर्धा होणार आहे आणि 11 सेंटर मधनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपली जी सगळे स्पर्धक आहेत त्यांच्याकडनं रेसिपी पाहणार आहोत, त्याची चव चाखणार आहोत आणि नंतर फायनली ते तुमच्या हातात येणार आहे. कारण अंतिम फेरीचे जज म्हणून तुम्ही दोघं तिघ जण सहभागी असणार आहात. त्यामुळे वेलकम पुन्हा एकदा श्रावण महोत्सव 2025 मध्ये. गेल्या 2 वर्षात नमस्कार. बोल. खूप छान वाटतं मला आणि असोसिएशन जे आपलं आहे ते वर्षानुवर्ष अजून छान होत जातंय आणि उत्तमात उत्तम लोक तुझ्याकडे जो त्या पार्टिसिपंट जा नंबर आहे तो वाढतोय, तो चांगला आहे. सेंटर्स पण वाढतायत. आता यावेळेस 11 सेंटर्स आहेत मला वाटतं. सो खूप चांगली, म्हणजे आता मला वाटतं आपण 5-1 वर्ष असोसिएटेड आहोत. या आधी ऑनलाईन होतो आणि नंतर मग प्रत्यक्षात येतो. मला वाटतं 3रं वर्ष की ज्यावेळेस मी येईल. पण ओव्हरऑल सगळा जो प्रवास आहे याचा जो अतिशय उत्तम आणि काहीतरी दरवेळी काहीतरी नवीन आणि चांगलं तू करतेस. त्यामुळे तू, अमय आणि तुमची अख्खी टीम, मला माहितीये याच्यामध्ये भयंकर तुमचे कष्ट, टेन्शन, ते अरेंजमेंट करणं हे मला नक्की माहितीये. पण फार त्याचा जो एंड रिझल्ट आहे ना तो खूप सुंदर आहे, खूप छान आहे. तसं एक 100 वर्ष अजून आपण कंटिन्यू करूया. नक्कीच करूया. आणि नक्की मला हेही सांगायला वाढतायत तशी माझी रेस्टॉरंट पण आता वाढत जातील. येस. आणि तशीच ती वाढत राहोत असं नक्कीच आमच्या सदिच्छा आहेत. आणि दरवर्षी म्हणतो तसं की एक सेंटर वाढतंय आणि प्रत्येक सेंटर वाढत असताना 11 वर्ष, 11 सेंटर, त्यामुळे स्पर्धकांचा उत्साहही वाढतोय. मला वाटतं आपल्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आपले सगळे प्रेक्षक वाट बघत असतील की कोणतं सेंटर कधी आहे. तर मी पटकन एक आपल्या सगळ्यांना सांगते की कधी कुठे आहे स्पर्धा. ठीक आहे. सो 25 जुलैला संध्याकाळी 4 वाजता ठाण्याला आहे, चैत्रगौरी महिला मंडळाच्या सहकार्याने. त्यामुळे ठाणा फेरी 25 जुलैला लक्षात ठेवा. 26 जुलैला दादरची फेरी आहे, शनिवारी दुपारी 2:30 वाजता, ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्या सहकार्याने त्यांच्या सभागृहात. 27 तारखेला म्हणजे 27 जुलैला गोरेगावला दुपारी 3 वाजता प्रबोधन गोरेगाव यांच्या सहकार्याने प्रबोधन गोरेगावच्या सभागृहामध्ये ती फेरी होते. त्यानंतर 1 ऑगस्टला दुपारी 2:30 वाजता पालघरमध्ये फेरी आहे. स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाउंडेशन यांच्या सहकार्याने विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचं जे मधुसूदन निळकंठ दांडेकर सभागृह आहे त्या सभागृहामध्ये ही पालघरची फेरी होणार आहे. पनवेलची फेरी 2 ऑगस्टला दुपारी 3 वाजता भारत विकास परिषद पनवेल यांच्या सहकार्याने. 3 ऑगस्टला डोंबिवलीची फेरी संध्याकाळी 4 वाजता म्हाळसा होलसेल टेक्सटाईल यांच्या सहकार्याने नेहमीप्रमाणे आदित्य मंगल कार्यालय इथे असणार आहे. वसईची फेरी 10 ऑगस्टला दुपारी 3 वाजता यंग स्टार ट्रस्ट यांच्या सहकार्याने समाज उन्नती मंडळाचा जो हॉल आहे तिथे होणार आहे. नाशिकची फेरी 13 ऑगस्टला दुपारी 2 वाजता, तिथले आपले व्हेन्यू पार्टनर आहेत थाईम फाईन डाईन रेस्टॉरंट आणि सोमेश्वर जवळ गंगापूर रोडला तिथे आपली ही फेरी होती. कांदिवलीची फेरी 15 ऑगस्टला दुपारी 2 वाजता प्रयास फाउंडेशन यांच्या सहकार्याने आधारिका पवनधाम जवळ जे व्हेन्यू आहे तिथे होणार आहे. गिरगावातली फेरी 17 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 222 यांच्या सहकार्याने आणि श्री बँक्वेट हॉल अर्थात नेहमीप्रमाणे गिरगावात ही फेरी होते. पुण्याची फेरी जी आहे ती 18 ऑगस्टला दुपारी 2 वाजता आहे. मुक्ता टिळक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या सहकार्याने लोकमान्य सभागृह टिळकवाडा इथे पुण्याची फेरी होईल आणि महाअंतिम सोहळा जो होईल तो 21 ऑगस्टला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संध्याकाळी 6 वाजता. तर 21 ऑगस्टला सचिन तू स्वतः येणार आहेस आणि जे फायनलचे स्पर्धक आहेत त्यांचं जजिंग करणार आहेस. या सगळ्या फायनलला येणाऱ्या किंवा तिथपर्यंत येणाऱ्या ह्या सगळ्या स्पर्धकांना आज काय सांगशील? त्यांनी पदार्थ करताना काय गोष्टी कराव्यात? काही टिप्स आम्हाला देशील का? टिप्स मी नक्की देईन. ब्रेकफास्ट आहे यावेळेला ना, तर सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकफास्टवर खूप अवलंबून असतं असं माझं मत आहे. कारण ती दिवसाची सुरुवात असते. दिवसाची सुरुवात ही छान झाली ना तर अख्खा दिवस चांगला जातो. एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे गृहिणींनी किंवा कोणीही ब्रेकफास्ट करणं आणि खाणं हे माझ्या दृष्टीने ऍज अ रेस्टॉरंट ओनर माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. मी सगळ्यांना सांगेन की मनापासून करा, उत्तमच कराल. कारण मी हे गेले अनेक वर्ष बघतोय अतिशय इनोव्हेटिव्ह गोष्टी करतात. फक्त इनोव्हेटिव्ह गोष्टी करताना ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की तुम्ही जे काही करताय, जे काही मिक्स करताय, आपण काही मल्टिपल पदार्थ त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करतो, पण ते करताना एकमेकांची त्यांच्यात ऍलर्जी होत नाही ना, किंवा कुठलं काही वेगळं तयार होत नाही ना, पॉइझनस काही होत नाही ना. असे बऱ्याच केसेस होतात की काहीतरी वेगळं करायला जातात आणि मग म्हणजे आपण खूप काहीतरी इनोव्हेटिव्ह करायला जातो पण ते गणतं किंवा ते काहीतरी अपायकारक होऊ शकतं. तर ह्याची काळजी नक्की पहिल्यांदा घेतली गेली पाहिजे की जर तुम्ही ए गोष्ट बी गोष्टीमध्ये मिसळत असाल तर त्याची एकमेकांवर रिॲक्शन तर ते पॉइझनस होत नाहीये ना, हे नक्की लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स पहिले आपण सगळेजण डोळ्यांनी जेवतो, त्यामुळे प्रेझेंटेशन हे खूप गॉडी न करता खूप छान वाटलं पाहिजे. त्यामुळे आपण पहिलं जे ताट समोर आलं एखादं किंवा कुठलाही आयटम आणता आपण पहिले प्रेझेंटेशन म्हणजे काय की ते छान दिसलं पाहिजे. खूप डेकोरेशन नाही केलं ना तरी चालेल. मी असं काही याच्यात लोक किंवा बायका खूप डेकोरेशन करतात. डेकोरेशन नको, पण तो जो काही पदार्थ दिसतोय ना तो पटकन खावासा वाटला पाहिजे. इतकं साधं, सिंपल आणि सरळ आहे. कसं होतं बरेच वेळेला डेकोरेशनच्या नादामध्ये मूळ जो पदार्थ आहे ना तो त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर असंही आम्ही बघितलंय जजिंग करताना. तर मेन पदार्थ आहे तो उत्तम पाहिजे, दिसायला उत्तम पाहिजे, नंतर त्याची चव ही उत्तम पाहिजे. सो ह्या काळज्या नक्की घ्या. बाकीच्या ज्या 2-3 मी सांगतो त्या 21 तारखेला सांगेन. नक्कीच, आणि आम्हाला ते ऐकायची उत्सुकता नक्कीच आहे. पण सचिन, आज आम्हाला सगळ्यांना इतका अभिमान वाटतो, आनंद वाटतो की एक आपला मराठी माणूस तिकडे दुबईत जाऊन इतकी सुंदर रेस्टॉरंट तू उभी केली आहेस आणि मराठी खाद्यपदार्थ त्यांना तू आज जागतिक पातळीवर नेऊन ठेवलंयस. तर मला असं वाटतं की मला सुरुवातीला विचारायला आवडेल की पेशवा म्हणजे खरं तर पेशवाई आणि पेशवा आणि पुण्यातले तुम्ही पेशवे असं म्हणायला हरकत नाही. तर ते दुबईत जाऊन आपण पेशवा सुरू करावं हे मुळात का वाटलं? असं नाही, ऍक्च्युली मी आता खूप वर्ष दुबईत आहे. जवळ 30 वर्ष मी, माझी बायको, माझा मुलगा आम्ही दुबईत आहोत. हे सगळं आहे ना, हे सगळं माझ्या बायकोचं आहे, श्रिया सचिन जोशी. श्रियानी हे सगळं केलं. जेव्हा आमचं स्ट्रगलिंग पिरियड होतं ना त्यावेळेस मला नक्की सांगायला आवडेल, कारण हे प्रत्येक बाईंनी ऐकावं. का महत्वाचं आहे की तिने घरातनं टिफिन करायला सुरुवात केली श्रियानी. जेव्हा आमचं स्ट्रगलिंग पिरियड होता, एक काका आले घरी आणि म्हणले, अरे किती छान स्वयंपाक करतेस, मला टिफिन दे. तर एक टिफिन सुरू झाला, दुसरा सुरू झाला, तिसरा. पहिल्यांदा ती म्हणली, पैसे मी घेणार नाही, तुम्हाला मी असंच देतो. पण 2 दिवसांनी अजून एक आला आणि तो म्हणला की अरे पवार काका किती छान ह्या पोळ्या आणि भाजी आहे, मला मिळेल का? त्यांनी परस्पर सांगितलं, हे बघ याची बायको टिफिन देते, 150 दिरहम घेते. अच्छा, खूप कमी, पण महिनाभरात 150 दिरहम मध्ये ही टिफिन देते, तू घे. शुक्रवारी देत नाही का, त्यावेळेस शुक्रवारी सुट्टी असायची दुबईमध्ये, तर बाकीच्या मी 6 दिवस देते असं. आणि एकाचे 2, 2 असे 136 टिफिन झाले, 136. बापरे. पण वय आमचं लहान होतं. तिचं वय 20 वर्षात होतं, माझं 25. एवढंच, इतकं लहान वय होतं.
आणि त्यावेळेस आणि काहीतरी करायची अशी उमेद होती. आणि मग ते एकसं करत 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 136 टिफिन झाले. तू इमॅजिन कर, आपल्या घरात ज्या शेगड्या असतात बापरे! त्या 4, 2 असतात किंवा 4 असतात. हो जो ना. मोठं पातेलं जेवायला असं 4 शेगड्या असतात किंवा हो. होत्या. तर मोठं पातेलं, एकदम मोठं पातेलं ठेवता येतं. आता 100 लोकांचं जेवण करायचं किंवा भाजी करायची, हो ना. तर मोठं हो, पातेलं हो. पाहिजे. तर तसं न करता त्यावेळेला असं होतं, की त्या 4ही शेगड्यांवर छोट्या-छोट्या 4 वेगळ्या-वेगळ्या भांड्यांमध्ये सेम भाजी करायची. आई गं! ती मोठ्या पातेल्यात काढायची, परत ती करायची. असं 3 किंवा 4 ओह! वेळा झाल्यानंतर ती 100 लोकांची भाजी व्हायची. बापरे! छोटे-छोटे कुकर. भात भात कसा लावायचा? तर छोट्या-छोट्या हं. कुकरमध्ये, कारण त्या शेगड्यांवर बसलं पाहिजे. तर ही सगळी प्रोसेस करून ती स्वयंपाक सकाळी 4 वाजल्यापासून स्वयंपाक करायची. हे बघ, मी इंजिनिअर आहे, मला अंडही उकडता येत नाही. बरं. इतकं आता ऍक्च्युली हे जे सगळं हे सगळं तिने करायला हवंय. पण ती मला पुढे ढकलते, की नाही, मी टेस्टिंग आणि बाकी सगळं बघते, तू बाकीचं सगळं बघ. सो म्हणून मी आज बरं. दिसतोय जरी तुम्हाला, तर खरं माझं हे काम नाहीये. आणि आता मला हॉस्पिटॅलिटीमध्ये डॉक्टरेट मिळाली 3 वाह! वर्षापूर्वी. अरे वाह! सखोल अभ्यास केला. म्हणून मी ते पहिल्यांदा सांगितलं ना, की मिक्स करताना काळजी घ्या. काहीतरी बरोबर. पदार्थ बनवताना हं. दही आणि तेल किंवा असं जे हो. मिक्स केलं जातं, त्याच्यामध्ये काहीतरी ॲलर्जी किंवा जो खाणार आहे त्याला ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे ह्याची काळजी नक्की घेतली पाहिजे. ह्याचा मी अभ्यास बरोबर. केला. त्याच्यावर मी थिसीस लिहिलं, म्हणून मला हे माहिती आहे. तर करेक्ट. हे 2 वर्ष चाललं डबे करायचं. म्हणून मी म्हणतो, हं. की कुठलाही व्यवसाय बायका घरनं करत असतील ना, तर तो मोठा होऊ शकतो. हो. हे आम्ही त्याचं उत्तम उदाहरण आहोत. अगदी, माझी नोकरी अगदी. चालू होती, घरनं टिफिन चालू होते. नंतर 2 वर्षांनी ते बंद पडलं काही कारणास्तव. हं. आणि आता हं. जवळ-जवळ 14 वर्षापूर्वी आम्ही हे रेस्टॉरंटचं सुरू केलं. मग हं. जेव्हा अभ्यास केला, जेव्हा असं लक्षात आलं, की फक्त मराठी रेस्टॉरंट नाहीये. बरोबर. सगळे रेस्टॉरंट आहेत ना, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मिक्स आहे. म्हणजे आयदर चायनीज पण आहे किंवा साउथ इंडियन पण त्याच्यात आहे, इडली डोसा पण आहे, हं. हं. नॉर्थ इंडियन पण आहे, छोले भटुरे आणि हं. हे पण आहे. तर आपल्या मेनूमध्ये स्ट्रिक्टली हे नाहीये. हं. फक्त मराठी. म्हणजे तुला माहिती आहे का, की आमच्याकडे मेनूमध्ये आपल्याकडे उकड हा अच्छा. कोकणातला आमचा प्रकार आहे. ते आता कुठे बरोबर. मिळत नाही उकड. कुठेही नाही ते मिळणार. हो. उकडही मिळते. बाकी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, मिसळ पाव, वडापाव हे तर हं. आहेच आहे. पण हं. सिंहगड भजी, जी तू सिंहगडावर अच्छा. गेलीस कधी पुण्यात, तर बरं. ती सिंहगड भजी, खेकडा भजी किंवा कांदा भजी. पण मग त्याच्यावर बरोबर. झुणका भाकरी, भाकऱ्या मिळतात सगळ्या. वाह! पिठलं पिठलं मिळतं. अगदी अळूचं फतफदं मिळतं. ह्या बरं. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मराठी फक्त. पाणीपुरी नाही, बरं. पावभाजी नाही, बरं. बरोबर. ऑमलेटमध्ये बटर चिकन, चिकन टिक्का मसाला, या टिपिकल डिशेस नाहीत. ओके. पण मग कोल्हापुरी, मालवणी, सावजी, वराडी हे हं. सगळे जे आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज किंवा थाळ्या आहेत. उत्तम हं. गोष्ट म्हणजे आजकाल पंगत ही हो गोष्ट ना. कालबाह्य व्हायला लागली. आजकाल हो. पंगत नाही, सगळीकडे बुफे असतो. तर हां. पेशवामध्ये चांदीच्या ताटात अशी रांगोळी वगैरे काढून आणि क्या बात है! बटाटा असा कापून त्याच्यात उदबत्त्या खोवलेल्या उदबत्ती. असतात. आणि असं चांदीच्या ताटात आम्ही पंगत बसवतो. किती छान. आणि मस्त. त्याची जे मला असं वाटतं तू पदार्थ तू वाढायचे. हे सांगतोयस ना, तर तेव्हा आपण ते व्हिडिओ पण बघूया. म्हणजे आज तू किती ठिकाणी रेस्टॉरंट्स म्हणजे दुबईतलं पहिलं पेशवा आणि त्याच्यानंतर थायलंड, बँकॉक हे सगळं जे आहे, तर मला असं वाटतं तो व्हिडिओ आपण लोकांना दाखवूया आणि त्याच्याबरोबर तू ह्या गोष्टी आम्हाला सांग. म्हणजे नजरेने पुन्हा एकदा आम्हाला ते बघता येईल. बरं, बरं. येस. तर पुणे शनिवारवाडा, हं. त्यामुळे त्याची बॉल केली पुढे, तिथे असं पेशवा म्हणून लिहिलेलं आहे. आणि हे करेक्ट. दुबईतलं पहिलं रेस्टॉरंट आहे जे सुरू केलं होतं. मोठं आहे, जवळजवळ 250 सीटिंग कॅपॅसिटी आहे. वॉव! आणि इथे सगळे आता ही थाळी आहे. तर वेगळ्या वेगळ्या इथे व्हेज नॉनव्हेज थाळ्या आहेत. अं, आपले सगळे ग्रुप्सवाले, टूर्सवाले हे सगळे येतातच येतात. त्याच्यामुळे ते खूप फेमस झालं. म्हणजे आला कार्ट म्हणा किंवा ग्रुप होता. हे जे दिसतंय हे दुसरं रेस्टॉरंट आहे, 5 स्टार हॉटेलमध्ये आहे, ओक्स ओके. नावाच्या. तर मेनू सगळा सेम आहे इथे पण, व्हेज नॉनव्हेज, हं. पण इथे बार आहे. हं. आणि हे बरं. 5 स्टार हॉटेलमध्ये आहे. आणि हे दुसरं आउटलेट आहे, जे जबल अली ब्रांच म्हणतो आम्ही. बघा, शनिवारवाडा हं. आता वरती असं भिंतीवर लावलाय. वाह! आणि इथे जो बार आहे त्याच्यामध्ये आता नॉर्मली ना कॉकटेल जे असतात ना, त्यांची इंग्लिश नावं असतात सगळी कॉकटेल्सची. हं. हं. तर आपले ते कॉकटेलची नावं अशी आहेत, की चला बसूया. आता माझी खटकली. जिन जिन जिंगाट. आता जिन अरे जिन जिंगाट बापरे! म्हणजे जिन जिन बेस्ट आहे. सो अशी सगळी ओह! कॉकटेल्सची ग्रेट. नावं आहेत. आता हे जे तिसरं आउटलेट आहे हे बँकॉकमध्ये आहे. नोवाटेल नावाचं जे 5 स्टार हॉटेल आहे त्याच्यामध्ये आहे, बँकॉकमध्ये. बरोबर.
हम्म. मेनू सगळा सेम. इथे साधारण 150 लोक बसू शकतात. पण आम्ही हे प्रकर्षाने ह्याच्यात उत्तम पेंटिंग्स, सगळ्या हम्म. टेबलांवर पैठणीचा पट्टा अरे आणि वा. आपल्या पेशवाई किंवा पुणेरी पगड्या अशा सगळ्या हम्म. थोडस. पण म्हणून पेशवा म्हणून उगाच ढाली तलवारी किंवा हा. कमानी लावल्या नसून हम्म. मॉडर्न पण अल्ट्रा मॉडर्न किंवा असं वेगळ्या पद्धतीचं थोडं केलं. लोकांना ते खूप आवडतं, भावतं. सुंदर. आणि हे चौथं रेस्टॉरंट जिथे मी आता आहे हे पटायचंय. हे मी बरोबर. अभिमानाने सांगेन की हे जगातलं सगळ्यात मोठं मराठी रेस्टॉरंट आहे. क्या बात जिथे है. 500 सीटिंग आहे हम्म. आणि समोर समुद्र आहे, बीच फ्रंटला आहे. आणि इथे रोज ट्रॅडिशनल लावणी परफॉर्मन्स होतो, रोज, अच्छा. एव्हरी डे. बरं. हम्म. आणि हम्म. आपल्या मराठी मुली आहेत आणि उत्तम, पण फक्त ट्रॅडिशनल म्हणजे एखादा पुरुष आपल्या आईला हम्म. किंवा बहिणीला हम्म. किंवा मुलीला घेऊन जाऊ शकतो आणि परफॉर्मन्स बघू शकतो. जसं बालगंधर्व चला नाटक बघायला जाऊया, बरोबर. तर तसं आपण एक परफॉर्मन्स बघायला जातो ना, तसं म्हणजे याच्यात कुठे असतील किंवा घाणेरडेपणा नसून करेक्ट. अतिशय उत्तम ट्रॅडिशनल आपली पारंपरिक लावणी. बरं ती बरोबर. रोज म्हणजे साडी नेसून छान दागिने हे हम्म. करून अशी नाचते. एकदाही हिंदी गाण्यावर नाचत नाही किंवा नाचणार नाही. बरं. फक्त हम्म. फक्त उत्तम जुन्या लावण्या. तर लोकांना ते वा. इतकं वेगळं आणि इतकं भावतंय. तर असं असं खूप कमी वेळा लोकांना येतं की बायकोला शेजारी बसली आणि लावणी बघतो. हो ना. टीव्हीवरच हे होतं. तर इथे ते लाईव्ह आणि बरोबर. त्यात त्यांना जेवण मिळतं, पोळ्या असतात. म्हणजे बाकी ठिकाणी रोट्या मिळतात. रोट्या वाईट नाहीये. हो. पण बरोबर. आपण नॉर्थ इंडियन लोकांकडे जास्त रोट्या खाल्ल्या जातात. हम्म. कारण हम्म. असा एक हम्म. समज आहे की त्या मैद्याच्या असतात आणि चिवट होतात. पण आपल्याकडे बरोबर. घडीची पोळी जी आपण घरी खातो ती आमच्याकडे घडीच्या पोळ्या आहेत. गव्हाची. आणि त्या वा. कुठल्याही मशीनमध्ये तयार केल्या जात नाहीत. हाताने घडीच्या पोळ्या केल्या जातात. मेनू तर सगळा बरोबर. वाईडच आहे. म्हणजे पुरणपोळीपासनं, मोदकांपासनं हा सगळा मेनू आहेच आहे. फुल वाईड रेंज मेनू आहे. बरोबर. पण बरोबर. नॉनव्हेज मध्ये पण सगळे पदार्थ आहेत. आणि 200 हम्म. सव्वा 200 पदार्थ आहेत. आम्ही एक वा. केलं की याच्यात फ्युजन कुठे केलं नाही. म्हणजे अच्छा. फ्युजन करणं वाईट नाही. हम्म. अ, हम्म. पण पेशवामध्ये केलेलं नाही. ओरिजिनॅलिटी तीच ठेवलेली आहे. म्हणजे जो हम्म. मोदक असतो तो आपला गुळाचा आणि खोबऱ्याचा मोदक तो. खोबऱ्याचा. त्याच्यात चॉकलेट हम्म. मोदक, त्याच्यात आमका मोदक, त्याच्यात काजू बरोबर. पिस्ता मोदक असं केलेलं नाही. जे आपलं घरी लहानपणी मी जे खायचो ओरिजिनल बरोबर. ते ठेवलेलं आहे. हा, म्हणजे ते ओरिजिनल ठेवले. त्याच्यात उगाच फ्युजन करून ते केलेलं नाही असं. हम्म. हम्म. मुळात पण आता पारंपरिकता 4. त्याची जपली आहे चांगली. हो, असं आहे. हो. हम्म. आता हम्म. 4 मोठी रेस्टॉरंट झालेत. तिकडे कॅन्टीन्स पण काही चालतात. कॅन्टीन्स ओके. मध्ये काही कंपनीजना जे रोज जेवण देतो ते आम्ही देतो. दुबईमध्ये खूप एलिट मॅरेजेस होतात, मोठी मोठी लग्न हम्म. होतात. हम्म. तर हम्म. त्यालाही आम्ही खूप केटरिंग करतो. आउटडोर केटरिंग असतं. दिवाळीच्या वेळेला गणपती गणपती आम्ही 10 दिवस आम्ही गणपती बसवतो पेशवामध्ये. अरे वा. आणि वा. दरवेळेला वेगळा मोठा देखावा असतो. तुला माहिती आहे आम्ही किल्ला करतो दरवर्षी. म्हणजे हम्म. हम्म. नवीन पिढीला कळायला हवं त्याच्याकरता आम्ही किल्ला करतो. आम्ही वा. दहीहंडी लावतो. हम्म. सगळे मराठी सण साजरे केले जातात. आणि स्टाफ दुबईत जवळजवळ 100च्या वर स्टाफ आहे. वा. त्याच्यात 99% मराठी आहेत. आणि आपले पुणे, मुंबई सगळे बरं. आहेत. इथे पण बँकॉक आणि पटायामध्ये पण. मग इथे कसं आहे ना की एक एक इंडियन आणला तर 4 थाई मुलं घ्यायला लागतात. ओ. आता अच्छा. मी जवळजवळ 12 आणले तर जवळजवळ हा. 50 मला थाई घ्यायला लागतात. थाई मिळत नसल्यामुळे मग त्यांना नुसतेच त्यांचे सोशल सिक्युरिटीचे पैसे भरायला लागतात. ओ. तर मग इथे अच्छा. हा. बर्माची आणि अशी मुलं मिळतात, त्यांना ठेवले. बरं. पण जे आपलं बरं. मेन स्वयंपाक करायला आपली मराठी मुलं आहेत सगळी. किंवा लावणी बरं. करायला जी मुलगी आहे ती पण मराठी आहे, मुंबईची आहे. अरे सो वा. हे सगळं घडून आलं आणि आता अजून काही देशात काढायचा मानस आहेच आहे. नक्की. जसं दरवर्षी तू नक्की. एक नवीन सेंटर चालू करतेस ना, तसं मी दरवर्षी एक नवीन देश असं नवीन याल हो रेस्टॉरंट सुरू होतं. वा, वा, वा. नवीन पण हा रेस्टॉरंट. सगळा म्हणजे एक प्रगतीचा आलेख आहे. म्हणजे खूप बरं वाटतंय, की एक मराठी माणूस इतकं सुंदर करू शकतो. फक्त मला एक शंका अशी सुरुवातीला मला विचारायची, की तुला सुरुवातीला मनात शंका आली नाही का, की अरे आपण दुबईमध्ये, थायलंडमध्ये इकडे आपण रेस्टॉरंट करतोय आणि फक्त मराठी फूड आपण करणार आहोत. तर लोकं येतील का? अशी एक शंका सुरुवातीला आली होती का? हे बघ, अभ्यास त्याचा आम्ही ना, मी आणि श्रेयानी 4 एक महिने तर 4-6 महिने अभ्यास केला. हं, हं. दुबईतल्या रेस्टॉरंटचा. तुम्ही नोकरी करणार होतो, तिला टिफिन करायची किंवा बरोबर. तिची आवड. पण जेव्हा आम्ही सखोल अभ्यास केला त्याचा ना, तेव्हा असं लक्षात आलं आम्ही जवळजवळ 4,000 रेस्टॉरंट फिरलो. ओह! 4,000.
कारण तेवढी मेनू कार्ड आम्ही गोळा केली होती. प्रत्येकाची टेकअवे मेनू कार्ड गोळा केले होते आणि असं लक्षात आलं की फक्त मराठी जेवण नाहीच आहे. एकही रेस्टॉरंट नाही. हम्म. जवळजवळ 17,500 रेस्टॉरंट आहेत. हे माझ्या मनाची ओ. फिगर सांगत नाही की दुबई बापरे. म्युन्सिपाल्टीची फिगर आहे. 17,500 रेस्टॉरंट आहेत. त्याच्यात जवळजवळ 80% इंडियन रेस्टॉरंट आहेत. म्हणजे बरं. दुबईत अख्ख्या जगातली सगळी रेस्टॉरंट आहेत पण सगळ्यात जास्त इंडियन रेस्टॉरंट आहेत. कारण ऑब्व्हियसली हम्म. इंडियन्स जास्त आहेत दुबईमध्ये किंवा हम्म. युएई मध्ये. पण मराठी एकही नाही. म्हणजे हो. फक्त मराठी पण त्याच्यामध्ये एक दोन मराठी होती त्याच्यात फक्त व्हेजच होतं किंवा फक्त त्यात मग चायनीज पण होतं किंवा असं सगळं मिक्स होतं. तर ते आम्ही न करता आम्ही विचार केला की आपण एवढं करूया. नंतर असा अभ्यास आला की किती लोक आहेत, मराठी लोक किती आहेत, मग महाराष्ट्र हम्म. मंडळ आहे. आम्ही ऍक्टिव्ह आहोत आणि आम्ही एका वेगळ्या आधी रेस्टॉरंटमध्ये टायअप झालं होतं आमचं. बरोबर पार्टनरशिप मध्ये गेलो होतो. पण ते समोर वर्कआउट नाही झालं आणि मग आम्ही पेशवा हे नाव सिलेक्ट करून पेशवा आम्ही ठेवलं आणि पेशवा बरोबर. काढलं आणि तिथनं फक्त स्ट्रिक्टली आम्ही मराठी. कारण मग असं लक्षात आलं की आज साऊथ इंडियन खायचं असेल तर 200, 500, 1000 ऑप्शन आहेत. नॉर्थ हम्म. इंडियन खायचं असेल तर तेवढेच ऑप्शन्स आहेत. मराठी बरोबर. खायचं असेल तर ऑप्शनच नाहीत. हम्म. आणि हम्म. काय काय झालं माहिती का, आता अजून आता तो तो भर मध्ये अजून वाढला वाढला कसा तर हम्म. पूर्वी ना कसं होतं की दुबई अशा लोकेटेड आहे की दुबईमध्ये लोक यायची म्हणजे नवीन तरुण मुलं मुली यायचे, लग्न होऊन यायचे आणि विजा मिळाला तिकडचा की तिथनं हा. US UK ला जायला पटकन विजा मिळतो. अजूनही पटकन हम्म. विजा मिळतो. तर लोक यायची 2-3 वर्ष राहायची आणि पुढे UK जायची अशी खूप हिस्ट्री आहे. आता काय झालंय माहितीये का की आता स्ट्रॅटेजी इतकं बदललंय सगळं जॉग्राफिकली की लोक मुलं येतात दुबईत आणि पुढे जातच नाही. हम्म. का? हम्म. एक तर इंडियाच्या जवळ आहे दुबई, 3 तासात पोहोचू शकतो. हो ना. पाहिजे ते खायला प्यायला मिळतं. हम्म. बरोबर. सगळे सण अगदी साजरे करता येतात. पेशवात आलं तर घरच्या सारखं खायला मिळतं. हो. म्हणजे आता लेबनीज पण मिळतं तुला, सगळ्या अख्ख्या जगातलं जेवण सगळं मिळतं. उत्तम रस्ते म्हणा किंवा उत्तम वातावरण, हेल्दी बरोबर. वातावरण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॅक्स नाहीये. त्याच्यामुळे करेक्ट. लोकांना भयंकर इझी आहे, इझी लाईफ आहे, मॉडर्न लाईफ आहे, पॉश आहे, अल्ट्रा हम्म. मॉडर्न सिटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात कोणतरी कामाला पण मिळतं. हम्म. जे कसं होतं हम्म. की अमेरिकेत मी अनेक कपल्स बघितले की मस्त छान नोकऱ्या मिळाल्यात, मोठं घर घेतलंय, पण घरी आल्यानंतर स्वतःच हो. स्वयंपाक करायचंय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झाडायचे पण सगळं स्वतःच झाडायचंय. हम्म. ते हम्म. दुबईत नाही. दुबईत तुला सगळं मिळतं. सगळी हेल्प मिळते, करेक्ट. एड मिळते आणि पटकन कसं होतं कधी कधी असं होऊ नये पण मिसहॅप काही झालं घरी फॅमिलीमध्ये इंडियामध्ये हो. तर हो. दुबईमध्ये अक्षरशः तुला 3 तासात तू पोहोचू शकतेस एवढ्या फ्लाईट्स आणि अवेलेबल आहेत. करेक्ट. अमेरिकेतनं तुम्हाला ऑलमोस्ट 2 दिवस लागतात यायला. प्लॅन हो ना. करून तिकीट काढून हम्म. 16-17 तासाची फ्लाईट. तर आजकाल तुला माहितीये का दुबईत 1.5 लाखाच्या वर गेलेत मराठी लोक. ओ. वा. आणि आणि ना 2 गोष्टी आहेत ज्या कायम मी सांगतो माझ्या प्रत्येक भाषणात किंवा इंटरव्ह्यू मध्ये की 2 गोष्टी आपल्याकरता उगाचच बोलल्या जातात त्या खऱ्या नाहीत. एक, हम्म. मराठी माणूस मराठी माणसांचा पाय खेचतो. अजिबात तसं नाहीये. हम्म. मराठी माणूस मराठी माणसाला भयंकर मदत करतो. हे सगळ्यांनी वा. प्लीज लक्षात घ्यावं. अतिशय मदत करतो ही चुकीची समजूत आहे किंवा चुकीचं आहे हे. आणि दुसरं, मराठी माणूस व्यवसाय करत नाही असं काही हम्म. नाहीये. मराठी माणूस हम्म. उत्तम व्यवसाय करतो. दुबईमध्ये भरपूर उद्योजक आहेत, मराठी उद्योजक आहेत, मोठे मोठे उद्योजक आहेत, छोटे नाही. हो. प्रचंड मोठे मोठे उद्योजक आहेत आणि म्हणून मी आता मला काही स्कूल्समध्ये किंवा शाळांमध्ये मला बोलायला बोलत होते तेव्हा मी नक्की सांगतो ना की व्यवसाय करा. बरोबर. मराठी माणूस व्यवसाय आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे ज्ञान आहे, सगळं आहे. थोडीशी भीती असते, होती, हम्म. ती आता जायला लागली. हम्म. त्यामुळे आणि वा. कुठलाही व्यवसाय छोटा नाही. घरातलाही केलेला व्यवसाय कुठला छोटा नाही. हे आमच्या उदाहरणावरून सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आज 4 नक्कीच. मोठी रेस्टॉरंट खरंय. जगातल्या 2 देशांमध्ये आहेत. अजूनही काढायचा मानस आहे आणि मग म्हणून हम्म. मराठी जेवण काहीतरी वेगळं ऑफबीट पाहिजे म्हणून आम्ही त्या वेगळ्या गोष्टी करतो की आता लावणी आहे हो. आणि मग फक्त मग व्हेज बरोबर. व्हेज आणि हम्म. नॉनव्हेजच ठेवायचं किंवा महाराष्ट्रीयनच ठेवायचं. सो त्याच्यामुळे आता असं झालंय की तो एक ब्रँड छान झालाय हम्म. आणि आम्ही मूळ नक्कीच. सोडलेलं नाहीये. मूळ सोडलेलं नाहीये. बरोबर. लोक तीच आहेत बरोबर. माझ्याकडे इतके वर्ष. खरंय, खरंय. बरोबर. आणि चांगला व्यवसाय तर उत्तम झालाय. अनेक सेलिब्रिटीज तुमच्याकडे नेहमी येतात. म्हणजे दुबईत आल्यानंतर पेशवाला भेट दिल्याशिवाय कोणी जातच नाही मला असं वाटतं. त्याच्यामुळे मला असं हो वाटतं, की म्हणजे सोनाली. हां. बोल, बोल. सोनाली तर आमची मानस कन्या आहे. बरोबर. आणि माझे अनेक मित्र मैत्रिणी मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन गेले. काही पिक्चरचं आम्ही
केटरिंग करतो. त्याच्यामुळे काही कलाकार आमच्याकडे येतात, जेवतात, टेस्ट केलं आहे. जे ब्युरोक्रॅट्स असतात किंवा मंत्री असतात, खासदार आमदार असतात, तेही आमच्याकडे येतात आवर्जून. कारण असं मराठी मराठी जेवण अगदी तांबडा बरोबर. पांढरा रस्सा कोल्हापूर सारखा असं कुठे मिळत नाही म्हणजे बाहेर गेलं की. करेक्ट, आणि काय होतं, करेक्ट. कुठल्याही देशात जा, 2 दिवस तिथलं लोकल जेवण खाल्ल्यानंतर तिसऱ्या दिवस इंडियन मनुष्य आपलं इंडियन पाहिजे. जेवण शोधतो, हो, आपलं पाहिजे. अगदी. त्याला अगदी थोडासा वरण भात आमटी भात दिला ना तरी त्याला तो प्रचंड आवडतो. त्याच्यामुळे मग बरोबर. म्हणून मग आपले सगळे ट्रॅव्हल ग्रुप्स आपल्याकडे येतात रोज. करेक्ट, म्हणजे करेक्ट. पटायला तर 200-300 लोक रोज येतात जेवायला. आणि हो, त्यांना ते खूप वाह! आवडतं. म्हणजे पॅन इंडिया पण येतात. म्हणजे फक्त मराठीच नाही तर बाहेरची लोक पण येतात. कारण कसं आहे बघ ना, मुंबई, पुणे, हं, हं. नागपूर इथे खूप व्यवसायाकरता, शिकण्याकरता नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन लोक आलेली आहेत. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे मिसळपाव काय आहे, वडापाव काय आहे. अरे इधर हं, कोल्हापुरी हं. चिकन मिळत आहे, वो मिळत आहे. हं, हं, हे हं. त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ती येतात, त्यांच्या कलिग्स बरोबर येतात. तुला एक छोटासा गमतीचा किस्सा सांगतो. मी आणि श्रेया हां. युएस व्हिसा करता गेलो. युएसचा बरं. व्हिसा करता गेलो. आणि त्या इंटरव्ह्यू असतो. तर आम्ही दोघं जण गेलो हां. आणि फाईल ठेवली. फाईल ठेवल्यावर तिने असं बघितलं, ती गोरी बाई होती अमेरिकन. अच्छा. त्या हां. गोऱ्या बाईने असं आमच्या दोघांकडे बघितलं. ती म्हणली, ओके, हू कॅन कुक? हू हां, कुक्स? हां, तर मी म्हटलं, शी कॅन कुक. ओके, आय हां. कॅन सेल, शी कॅन कुक. ती म्हणली, हं. तिला विजा देते, तुला नाही देणार. म्हटलं असं नको ना करू. अय्यो! तर ती म्हणली, मी कमीत कमीत कमी ती अमेरिकन बाई ती म्हणली, मी 4-5 वेळा पेशोमध्ये येऊन जेवून गेली. किती छान. तर म्हटलं हे कसं काय वाह! घडलं? हे कसं काय? म्हणजे नाही, कलिग्स बरोबर आम्ही येतो आणि वी नो व्हॉट इज पेशवा. यू आर ग्रँटेड विजा ऑफ 10 इयर्स. क्या म्हणजे बात है! कुठे कसं वाह! काय काही तिने प्रश्न विचारले नाहीत. आणि मला इतका आनंद झाला की अमेरिकन बाई येऊन जेवून गेली. तर आपलं जेवण वाह! खूप पॉप्युलर आहे. मराठी जेवण हे खूप पॉप्युलर आहे. थोडंसं लक्ष दिलं गेलं नाहीये, हं. किंवा लोकांनी डेअरिंग केली नाही. ती आम्ही केली. त्याच्यात खरंय, काय मोठं खरंय. रॉकेट सायन्स नाही, पण ती केली. आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. तर म्हणजे म्हणून मला वाटायचं की अगं, सिंपल एक सांगतो, सगळ्या कॉलेजेसमध्ये हे जे हॅलो, आवाज हां. येतोय? हो, हो. सगळ्या सगळ्या कॉलेजेसमध्ये म्हणजे ही जी मुलं शिकून येतात, मग फूड किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे शिकतात, डिग्री आणि हे करतात, कुठल्या सिलेबसमध्ये मराठी जेवणच नाहीये. मी ओह! त्यांना विचारलं की का हं. असं? चायनीज आहे, कॉन्टिनेंटल आहे, पण मराठी जेवण नाही. आता आता मग मी प्रोड्यूस कसं करू? आता मी हळूहळू एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सारखं आमच्या इथे आता दुबईला आम्ही वाह! शिकवायला सुरुवात केली. हं, ती नवीन मुलं हं. येतात, की त्यांना वांग्याची भाजी, मसाला वांगी त्यांना येत नाहीत, किंवा जे आपले टिपिकल पदार्थ आहेत. आता आमच्याकडे शेवभाजी आहे हं. नागपूरची. हां. तर ते लोकांना माहितीच नाही लोकांना. म्हणजे जे नागपूरचे नाहीत त्यांना माहित नाही शेवभाजी. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता शिकवतो. तो मेनू अख्खा त्यांना करायला लागतो. कारण त्यांना आयदर कॉन्टिनेंटल येत असतं, चायनीज येत असतं, हं, केक्स येत असतात, हं. पेस्ट्री येत असतात. त्यामुळे मी आता कॉलेजमध्ये पण जाऊन सांगतो, की म्हणून मराठी जेवण इतकं, आणि आपलं एवढी विविधता आहे ना जेवणामध्ये, खरंय, खरंय. प्रचंड विविधता आहे. आणि चव आणि कसं ते वैविध्य. तुझ्या आपल्या कार्यक्रमामध्ये त्या बायका ज्या हं. इतक्या पॅशनेटली करून आणतात ना, काय काय खरंच, केवढ्या इनोव्हेटिव्ह खरंच. गोष्टी असतात. मागची जी खूपच. विनर होती ती फक्त तिच्या सिम्प्लिसिटी मुळे जिंकली. करेक्ट. आता अप्रतिम चकली केली गेली. इतकी हो, खरंच खुसखुशीत आहे. आणि सुंदर, जी फर्स्ट विनर होती ती. म्हणजे अगदी. आणि इतका हा अवघड असतं आम्हाला. म्हणजे ऍक्च्युली तू आमचा अजगर करतेस, कारण सगळ्या तुझ्या सेंटरमध्ये वेगवेगळे परीक्षक असतात, पण आम्ही फक्त त्या दिवशी दोघं तिघच असतो परीक्षेला. पण पण ती खूप मजा असते. आणि फक्त एक होतं की खायला खूप लागतं त्या दिवशी. हो, त्यामुळे मी आता जर 21ला येणार असेल तर 19 तारखेपासून उपास करायला पाहिजे. उपास करायला कारण खूप छान, खूप टेस्टी करतात सगळेजणी, खूप इनोव्हेटिव्ह करतात. करेक्ट. खूप येस, थॉट असतो येस. त्याच्या मागे, खूप खूप विचार असतो. सो हे जे तू काही चालू केलंस ना, ते फार अप्रतिम आहे आणि ते बायकांना ऊर्जा देणार आहे सगळ्यांनाच. अगदी, सो दॅट इज अगदी, व्हेरी अगदी. इम्पॉर्टंट. दे आर द बॅकबोन्स. येस. त्याच्यामुळे फक्त हे सगळं श्रेयाने येऊन बोलायला पाहिजे, हो. की नाहीये. नाही यावर्षी पण तुम्ही दोघं एकत्र बाहेर पडत नाही. नाहीतर मी तुला म्हणणार होते, की यावर्षी श्रेया आणि तू तुम्ही दोघंही या, आणि असं म्हणणार होते. ट्रॅव्हल पण पण एकत्र, म्हणजे शक्य एका झालं तर विमानाचं पण ट्रॅव्हल करू. पण खरंच आहे आणि त्यामुळे सगळेच जण उत्सुकतेने वाट बघतायत. पण एक व्हिडिओ आपल्याकडे आहे. सोनालीने हॉटेल पूर्ण दाखवलंय. तर मला असं वाटतं, की सोनालीला काय वाटतंय आणि ती नेहमीच कौतुक करत असते पेशवाचं. तर आपल्याला तिच्याकडनं जे कौतुक आहे ते नक्की आपण ऐकूया. येस. नमस्कार.
फायनली मी तुम्हाला सांगितलं होतं की पेशवा पटायामध्ये ओपन होत आहे आणि ओपन झालेलं आहे, तर उद्घाटन समारंभ पार पडलाय. लेट मी गिव्ह यू अ क्विक वॉक थ्रू. चला. पेशवा दुबई म्हणजे करामा, विच वॉज द फर्स्ट ब्रांच. मग पेशवा इबन बतुता ओक्स. मग आम्ही 1 मेला पेशवा बँकॉक इथे तुम्हा सगळ्यांसाठी आणलेलं आहेच. पण आता 3 हॅट्रिक यशस्वी रेस्टॉरंट्स नंतर जगातील सगळ्यात मोठा मराठमोळा रेस्टॉरंट आपण घेऊन आलेलो आहोत द बे पेशवा येथे. आणि मी तुम्हाला दाखवते आहे, इतकं भव्य दिव्य स्वरूप आहे या रेस्टॉरंटचं. आत्ताच उद्घाटन पार पडलं आहे, त्यामुळे खूप वर्दळ आहे. काही लोक जेवून गेले, काही लोक अजूनही जेवत आहेत. लेट्स लुक एट द बुफे. कोथिंबीर वडी, बटाटा वडी. खरं मटण संपलं कारण आम्ही एकदम ताव मारलाय काळ्या मटणावरती. अत्यंत फेवरेट असं आहे. हो, अच्छा, तुम्हाला बाहेर बघायचं आहे? बरोबर असेल, आम्ही तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ. या ठिकाणी काही अप्रतिम मराठमोळ्या फ्युजन कॉकटेल्सची पण तुम्ही मजा घेऊ शकता. म्हणजे नुकतंच गुलाबी साडी फेमस झालेलं कॉकटेल आहे. जर का तुम्ही इथे पटायामध्ये फिरायला आला असाल तर नक्की ट्राय करा. सोलकढी आणि टकीला याचं मिश्रण असलेलं एक कमालीचं कॉकटेल. दिस इज द आउटडोर सीटिंग. इथून एक अप्रतिम व्ह्यू आहे पटायाच्या समुद्राचा. सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज तुम्हाला इथे दिसतात. ही सगळी वर्दळाची जागा आहे आणि इट्स ब्युटिफुल. वीकेंड आहे त्यामुळे मला दिसतंय की खूप वर्दळ सुरू आहे. So proudly presenting to you the Peshwa. वा 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 वा. इतकं मस्त वाटतंय. आणि मला असं वाटतं की हे सगळं बघताना आम्हाला इथे बसून तिथले बघायला मिळतंय, पण जेव्हा जेव्हा आम्ही तिकडे येऊ किंवा कोणीही तिथे येतील तर नक्की व्हिजिट करतील पेशवाला. आत्ता तू कुठे बरं, आता बसलाय? चान्स मी आता पटायामध्ये आणि म्हणून मी आपल्या याच्यामध्ये अच्छा. चान्स आहे, कमीत कमी हा. दोघांना चान्स आहे हे किंवा दुबई व्हिजिट करायचा. तर मी हो. आता पटायाच्या रेस्टॉरंट मध्ये बसलोय आणि मला इफ यू अलाव तर आय कॅन जस्ट नक्की. तुला काही हो, दाखवू पण शकतो मी. अगदी अगदी. म्हणजे आम्हाला नक्कीच बघायला आवडेल. Yes. आणि मागे पेंटिंग्स वगैरे पण फार सुंदर आहेत हा त्याची. हो, आता ही वेगवेगळे पेंटिंग्स झालेत. एंट्री इथनं आहे, जसं सोनाली दाखवलं तसं. आणि इथे पेशव्यांचा, श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा ते पेंटिंग हा. केलेलं आहे. वा. ओके, म्हणजे मित्र स्केच. आनंद जोग नक्की सांगायला आवडेल. आनंद जोगांनी हे मला बँकॉकला आणि पटायाला दिलं. अतिशय अरे वा. सुंदर पेंटिंग केलेलं आहे. ऑगस्ट 18, 1700 ते एप्रिल 28, 1740 ओ असं ओ. त्यांची कारागिरी बरं. होती. आणि बरोबर. अतिशय सुंदर होतं. मी स्केच पेननी हा. काढलेलं पेंटिंग. आणि बाकी मोहन बरोबर. जाधव म्हणून आहेत, त्यांची पेंटिंग आहेत. हे आमचं एक सिग्नेचर पेंटिंग आहे, हे बैलाचं. हम्म. आणि अशी वेगळी सुंदर पेंटिंग आहेत आहेत सगळी सगळीकडे. पेंटिंग. पगड्या आहेत आणि हम्म. प्रत्येक प्रत्येक टेबलावर पैठणी आहे. बरं. पैठणीचा असा एक पट्टा अरे आहे. वा. तुला दिसतंय का? वा. दिसतंय. हा. आणि हे असं ह्यूज आहे, ह्यूज. बाप ह्यूज बाप. रेस्टॉरंट आहे. जवळजवळ 500 लोक बसू शकतात असं आहे. इथे वा. स्टेज आहे आणि इथे स्टेजवर लावणी असते, ओके. वा. ट्रॅडिशनल लावणी. हम्म. मीनवाईल बाहेरचं दाखवतो. तोपर्यंत लावणी करणारी आपली ऋतुजा आहे राणी, ती पण येईल. हम्म. आणि इकडे पूर्ण सिटिंग आहे. हम्म. हा एक सेक्शन झाला, तर हा दुसरा सेक्शन आहे. बरोबर. इथे पेंटिंग, इथे विश्रामबाग वाड्याचं पेंटिंग आहे. हम्म. पगड्या आहेत, इथे बार आहे. हम्म. थीम सगळी सेमच आहे. आणि बरोबर. इथे बाहेर सिटिंग आहे. वा. समुद्र
समोर. आणि समोर समुद्र. सो वा वा लोकांना वा. इथे संध्याकाळी जे काय म्हणतात सूर्यास्त जेव्हा होतो तेव्हा इतका हम्म. अप्रतिम सीन दिसतो इथे आणि वा. त्याला सुट्टी नाही. तो रोज इथे हो. सूर्यास्त होतो त्यावेळेला त्याला सुट्टी नाही काही दिवस. हा सीन रोज असतो इथे. लोक संध्याकाळी अशी भजी खायला, चहा प्यायला किंवा बिअर प्यायला इथे येऊन बसतात. सनडाऊनर वा. किंवा असं सनसेट इथे करायला. आणि आणि तिथेही आता बसायची मी सोय तुला आहे. वा. हो तिथे बसायची आहे ना. बाहेर आहेत ना. हम्म. बाहेर शंभर बरोबर. शंभर सिटिंग आहे जवळ. आता थोडं आम्ही इथे काय करतो एक पंखी आणि हे लावतोय म्हणून थोडंसं काम चालू आहे. ओके. पण इथे पण 100 सिटिंग आहे. आणि वा. हे बघ आता ही तुझ्या राणी आलेली आहे. ही जी परफॉर्मन्स करते ती बघा. ओके. वा वा वा. नमस्कार. नमस्कार. आता एक 2 मिनिटं हो. बघा येते काय ऐकू. येत येत आहे. अशा अनेक शिट्ट्या ऐकू येतात रोज. वा. वा वा तो वा आता हे वा. क्या बात है. तो असं हे लोकांना रोज बघायला मिळतं. वा. लोक व्हेरी हॅपी. तर आणि दुबईत सगळ्यांनी बसून तू त्यांना आपली संस्कृती दाखवतोय. हा हो महत्वाचा हो मुद्दा आहे त्यातला. त्याच्यामुळे हा खूपच त्यामुळे सुंदर. आता पुढे पटायालाही लवकर फुकेतलाही लवकरच करायचा प्रयत्नात आहोत. तिथे वा. लावणी असेल. पण हम्म. हम्म. आपला मेनू हाच सगळा मेनू जो आहे तो सेम. बरोबर बरोबर. नाही, असं अतिशय आहे. उत्तम. मला असं वाटतं की सगळ्यांची हा उत्सुकता मनात निर्माण झालेली आहे की काहीतरी आम्हाला वेगळं कधी. काहीतरी डिफरंट. हा. हा काहीतरी वेगळं करेक्ट. different. आणि आपलं म्हणजे जेवताना घरात जेवल्यासारखं वाटतंय असं. हम्म. बरोबर बरोबर. त्यामुळे नाही, त्यामुळेच सगळ्यांची उत्सुकता आता आहे. आणि मुळात सगळ्यात महत्वाचं की 3 जणी ज्या विजेत्या म्हणजे स्मार्ट हो सखीची जी विजेती आहे ती सुद्धा पेशव्याला म्हणजे पेशवा रेस्टॉरंट तर्फे तुमच्यातर्फे ही टूर हो तिला मिळणार आहे. आणि आपले जे 2 श्रावण महोत्सवच्या 2 विजेत्या आहेत त्यांना सुद्धा ही टूर मिळणार आहे. त्यामुळे सगळे उत्सुक आहेत. आणि मागच्या वर्षी ट्रिप करून गेलेल्यांनी खूप छान अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळे सगळे उत्साहात आहेत. आज आपल्या सगळ्या स्पर्धकांना मला वाटतं तू शुभेच्छा द्याव्यास. आणि तुझ्याकडनं शुभेच्छा मिळाल्यानंतर त्यांची एक वेगळी सुरुवात होईल. येस. आपण लवकरच भेटूया सगळ्यांनी. 21 मला भेटायला या. मला भेटायला यायचं कसं तर नुसतं मुंबईला येऊन भेटायला येऊ नका. तर सगळ्यांनी पार्टिसिपेट करा आणि विनर व्हा. जोपर्यंत आपण मॅनिफेस्ट करत नाही ना जोपर्यंत एखादी गोष्ट ठरवत नाही ना तोपर्यंत ती खरंय. होत नाही. त्यामुळे ठरवा की मला दुबईला जायचंय. मला ही प्रतिस्पर्धा जिंकायची. पहिल्या 10 मध्ये नाही. पहिल्या 2 मध्ये नाही. मला पहिलीच यायची. जेव्हा तुम्ही खरंय. असा निर्धार कराल म्हणजे तुमचा पदार्थ छान होईल मनापासून होईल. आणि उत्तम करा. सगळ्यांनी हेल्दी राहा. एकमेकांची काळजी घ्या. आणि आपण लवकरच भेटूया. जय हिंद. नक्कीच जय नक्कीच. महाराष्ट्र. सचिन, खूप बरं वाटतंय की मी म्हटलं तसं की पेशवा रेस्टॉरंटची ही जी सगळी घोडदौड आहे ती अशीच चालू राहू दे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा मी या निमित्ताने देते. आणि ज्याप्रमाणे आपल्या प्रेक्षकांना मला सांगायचे की ज्याप्रमाणे पेशवा रेस्टॉरंट आपल्याशी जोडलेलं आहे तसे अनेक मंडळी आपल्याशी जोडलेली आहेत. एकदा त्यांचेही सगळ्यांची कृतज्ञता आपण या निमित्ताने व्यक्त करूया. मिती ग्रुप श्रावण महोत्सव 2025 चे आपले टायटल स्पॉन्सर आहेत पितांबरी रुचियाना इन असोसिएशन विथ RCF, प्राईड पार्टनर वामन हरिपेठी ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेज, माधवबाग आणि अंग्रेजी धाबा, को स्पॉन्सर तन्वी हर्बल, NKGSB बँक आणि आपले गिफ्ट पार्टनर आहेत कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा. आणि अर्थात स्पेशल पार्टनर आपले आहेत पेशवा रेस्टॉरंट. सचिन, खूप शुभेच्छा आणि भेटूया लवकरच श्रावण महोत्सव मध्ये. धन्यवाद. धन्यवाद.